गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण महत्त्वमापन या मुख्य घटकामधील दशमान परिमाणे हा उपघटक पाहणार आहोत. आता पहिला प्रश्न आहे बघा, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? आता पहा, 6 ठिकाणी कापली. समजा आपण दोरी घेतली. 6 ठिकाणी कापलेली आहे समान अंतरावर. बघा मी कापतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता 6 ठिकाणी कापल्यावर किती तुकडे तयार होतात? त्या तुकड्यांची संख्या मी मोजतोय पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 तुकडे होतात. म्हणजे 6 ठिकाणी समान अंतरावर जर ती दोरी कापली, तर एक तुकडा जास्त होतोय म्हणजे 7 तुकडे होत आहेत. मग 420 मीटर ही मूळ त्या दोरीची लांबी आहे. त्याला 7 न भागायचं. मग 7 चौकोन 42 आणि 0 ला आणि पुढं एकक असणार मीटर. म्हणजे प्रत्येक तुकड्याची जी लांबी आहे ती 60 मीटर असेल. आता आपल्याला एकक माहित आहेत. 1 मीटर म्हणजे किती सेमी असतं? तर 1 मीटर म्हणजे 100 सेमी. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि मग 60 मीटरचं सेमीमध्ये रूपांतरण करून घेऊया. मग 60 मीटरचं 60 गुणिले 100 म्हणजे 6000 सेंटीमीटर होणार पहा. किती होणार? 6000 सेंटीमीटर होणार. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. आता दुसरा प्रश्न आहे पहा. 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर बरोबर किती? आता इथं मात्र तुम्हाला दशमान परिमाण माहित असायला हवी. त्यासाठी एक तक्ता आपण सर्वांनी विचारात घेऊ, की ज्या तक्त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मीटर, ग्रॅम, लिटर म्हणजे लांबी असेल, अंतर असेल किंवा वस्तुमान असेल किंवा धारकता असेल, यांची एककं माहीत असायला हवीत. मी ते एक तक्ता तयार करतो बघा. मी उजवीकडून डावीकडे सुरुवात करतो. सगळ्यात उजवीकडं मिली. मिलीच्या डावीकडं सेंटी. सेंटीच्या डावीकडं डेसी. मिली, सेंटी, डेसी. आणि त्याच्या डावीकडं ग्रॅम, मीटर, लिटर ही 3 असतात. परंतु आपल्याला इथं एकक अंतराचे घ्यायचे. त्यामुळं ग्रॅम आणि लिटर न घेता फक्त मीटर हे एकक घेतो मध्यभागी. मीटर. बघा मिली, सेंटी, डेसी, मीटर. मीटरच्या डावीकडं डेका. मीटरच्या डावीकडं डेका. डेकाच्या डावीकडं हेक्टो. आणि हेक्टोच्या डावीकडं किलो. आता याचं वाचन कसं करायचं बघा. प्रत्येकाच्या मागं मीटर हा शब्द जोडायचा. मग उजवीकडून जर वाचायला सुरुवात केली तर मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, पुन्हा मीटर, पुन्हा डेकामीटर आणि पुन्हा हेक्टोमीटर आणि शेवटी किलोमीटर. म्हणजे डावीकडचं जे एकक आहे ते सर्वात मोठं असतं आणि उजवीकडं एकक लहान लहान होत जातं. उजवीकडचं मिलीमीटर हे एकक या 7 मध्ये सर्वात काय असणार? लहान असणार. आता हे फक्त तक्ता तुम्ही पाठ करायचा आहे. आता पहा 23 किलोमीटर. आता लिहिताना काय करूया?
23 ही पूर्णांक संख्या आहे, त्यामुळं त्यातला एकक 3 किलोच्या घरामध्ये लिहून 2 डावीकडच्या घरात लिहूया. आणि आपल्याला पर्याय जे आहे त्या पर्यायामध्ये किलोमीटर, मीटर अशा प्रकारची एकक आहेत. त्यामुळे आपण काय करूया, या सगळ्यांचं रूपांतरण मीटरमध्ये करूया. मग आपण हेक्टोच्या घरात 0 देऊया, डेक्काच्या घरात पण 0 देतो आणि मीटरच्या घरामध्ये 0 देतो. आता मीटर नंतर जर दशांश चिन्ह दिलं तर बघा किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतरण झालं. म्हणजे 23 किलोमीटर म्हणजे 23,000 मीटर. आता त्याच्यामध्ये 46 डेकामीटर आहे. मग डेकामीटरच्या घरामध्ये 46 लिहूया. मग डेकामीटरच्या घरामध्ये 6 लिहूया आणि दशक स्थानचा अंक डावीकडच्या हेक्टोमीटरच्या घरामध्ये लिहूया. आता याचं पण रूपांतरण आपण मीटरमध्ये करूया. मग मीटरच्या घरामध्ये 0 टाकलं आणि नंतर दशांश चिन्ह दिलं. मग 46 डेकामीटर म्हणजे काय झालं, तर 460 मीटर झालं. आता या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मी इथंच बेरीज करतो. 0 + 0 0, 6 + 0 6, 4 + 0 4, 3 3 आणि 2 2. बघा इथं वर मी लिहितो 23 किलोमीटर 46 डेकामीटर. याचं आपण मीटरमध्ये रूपांतरण केलं आणि ते उत्तर आलं 23,460 मीटर इतकं आलं. आता वजा, आता पुढे जे 3 एकक आहेत त्याचं एकत्रित आपण मीटरमध्ये रूपांतरण करूया. आता इथं पहा 19 किलोमीटर. आता किलोमीटरच्या घरात 19 लिहिताना इथं 9 लिहितो आणि डावीकडे 1 लिहितो. आणि त्याचं मीटरमध्ये करायचे, मग मीटरपर्यंत 0 0 देऊन टाकायचं. म्हणजे 19,000 मीटर झालं. तिच्या जोडीला आहे 8 हेक्टोमीटर. मग हेक्टोमीटरच्या घरामध्ये 8 लिहितो. मीटरमध्ये रूपांतरण करायचे, पुढच्या दोन्ही घरामध्ये 0 टाकतो. 8 हेक्टोमीटर म्हणजे काय झालं, तर 800 मीटर झालं. आणि अजून एक आहे बघा 6 डेकामीटर. मग डेकामीटरच्या घरामध्ये मी 6 लिहितो आणि उजवीकडच्या घरात 0 लिहितो. 6 डेकामीटर म्हणजे 60 मीटर असं होणार. आता ह्या वरच्या 3 संख्यांची बेरीज, इथं 0, इथं 6, आता इथे किती येणार 8, इथं 9 येणार आणि इथं 1 येणार. म्हणजे 19,860 मीटर येते. मग वर मी लिहितो 19,860 मीटर. आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. बघा मी बाजूला वजाबाकी करतो. 23,000 खाली लिहितो वाटल्यास 23,460 वजा 19,860. 19,860. 0 - 0 0, 6 - 6 0. आता 4चं 14 करू. 14 मधून 8 गेलं 6. इथं हातचाला 1, 3चं 13 केलं, 13तून 10 गेलं 3, इथं 1 आणि 2 - 2 0. 3,700 मीटर आलं. 3,700 मीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आणि 3,600 मीटरचं जर किलोमीटर मध्ये केलं तर ते 3.6 किलोमीटर येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सुद्धा. 2 अचूक पर्याय निवडा या टाईपचं उदाहरण होतं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 अशी 2 उत्तर येत आहेत. रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले.
दुधाचा दर ₹75 प्रति लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? आता आपण दूध घेतलेल्या प्रत्येक महिन्यातील दिवस मोजूया. आता पहिला महिना आहे तो जानेवारी. दुसरा महिना आहे तो फेब्रुवारी. आणि तिसरा महिना आहे तो मार्च. आता 26 जानेवारीला दूध घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. मग जानेवारीचे किती दिवस दूध घेतलं बघा? 26, 27, 28, 29, 30 आणि 31. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 6 दिवस दूध घेतलं. आता फेब्रुवारी महिना 2016 सालचा आहे. 2016 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये एकूण 29 दिवस असतात. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस दूध घेतलं. आणि दूध 21 मार्च पर्यंत घेतलेलं आहे. म्हणजे मार्च जे महिने आहेत ते 21 येणार. आता या सर्व दिवसांची आपण बेरीज करूया. 9 आणि 1 10 आणि 7 16 हा चला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 56. एकूण 56 दिवस दूध घेतलेलं आहे पहा. पण दररोज 1.5 लिटर दूध घेतलं. म्हणजे 56 दिवसाचं 56 लिटर आणि रोजचं अर्ध याप्रमाणे ते 28 लिटर दूध होणार. म्हणजे 56 आणि 28 ची जर बेरीज केली तर ती 84 येणार पहा. म्हणजे 84 लिटर दूध विकत घेतलं आणि मग 1 लिटर दुधाचा जो दर आहे तो 47 आहे. मग 84 ला 47 न गुणायचं आहे. बघा किती गुणाकार येतोय करून बघा. गुणाकार येतोय 3948. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. समजते का सर्वांना? हॅलो. हा प्रश्न 4 पहा. शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच रुपये 20च्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रुपये 600 आहेत, तर शीतलकडे असणाऱ्या नोटांची संख्या काढा. आता जे विचारलेलं आहे त्या नोटांची संख्या आपण x मानूया. मग मला सांगा 20 रुपयाच्या किती नोटा आपण घेतल्या? x. आणि 5 रुपयाची नाणी सुद्धा x येणार, कारण जेवढी नाणी आहेत तेवढ्याच नोटा आहेत. मग 5 रुपयाच्या नाण्यापासून तयार होणारी एकूण रक्कम जर काढायची असेल तर ती 5 ला x न गुणायचं 5x. आणि 20 रुपयाच्या नोटापासून मिळणारी जी रक्कम आहे ती काढायची असेल तर 20 ला x न गुणायचं 20x. आणि या दोघांची जी बेरीज आहे ती 600 इतकी आहे. आता डावीकडची बेरीज करा. 20 आणि 5 25x बरोबर 600. मग 600 भागिले 25. 600 भागिले 25 किती ते बघा? 25 दोन्ही 50, 10 वर 0 100 आणि 25 चौक 100 24. म्हणजे शीतलकडे असणाऱ्या नोटांची संख्या किती आली? 24 आली. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा. 75 ग्रॅम 75 सेग्रॅम म्हणजे सेंटीग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? मग मगाशी सांगितलेला इथं सुद्धा आपल्याला तक्ता तयार करणं फार गरजेचं आहे. बघा तक्ता उजवीकडून डावीकडे मिली येतोय. पहिल्यांदा काय येणार? उजवीकडं मिली. मिलीच्या डावीकडे बोला सेंटी. सेंटीच्या डावीकडं आता या प्रत्येकाच्या मागे ग्रॅ आहे. ग्रॅ म्हणजे वस्तुमानाचे
प्रमाणित एक ग्रॅम घ्यायचं इथे मीटर आणि लिटर घ्यायचं नाही ग्रॅम. ग्रॅमच्या डावीकडं डेका डेका. डेकाच्या डावीकडं हेक्टर हेक्टो आणि हेक्टोच्या डावीकडं किलो किलो किलो. हा बघा पुन्हा एकदा वाचन करा. प्रत्येकाच्या मागे ग्रॅम जोडा. मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम, ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. ही 7 वस्तुमानाची एकक आहे. त्यातील ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे. आता बघा 75 ग्रॅम. मग ग्रॅमच्या घरात 75 लिहिताना 75 पूर्णांक आहे. मग 5 ग्रॅमच्या घरात लिहितो आणि 7 डेकाग्रॅमच्या घरात लिहितो. 75 ग्रॅम. आता याचं रूपांतरण आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचे बघा शेवटी तुम्हाला दिले. त्यामुळं डावीकडच्या किलोग्रॅम पर्यंतच्या घरामध्ये 0 देतो आणि किलोग्रॅमच्या घरातील जो 0 आहे त्यानंतर दशांश चिन्ह देतो. म्हणजे 75 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम झालं बघा सांगा बघू. 75 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम झालं? 0.075 काय झालं? किलोग्रॅम. आता त्याच्या जोडीला पुन्हा 75 सेंटीग्रॅम आहे. सेंटीग्रॅमच्या घरात मी 75 लिहितो बघा. मग इथं 5 लिहिलं आणि डावीकडच्या डेसिग्रॅमच्या घरामध्ये 7 लिहितो. आणि त्याचं पण किलोग्रॅम मध्ये करायचे. मग अलीकडच्या सगळ्या घरामध्ये 0 लिहितो. आणि किलोग्रॅमच्या घरातील 0 नंतर दशांश चिन्ह देतो. मग हे तर रूपांतरण कसं झालं बघा. 75 सेंटीग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम झालं सांगा? 0.3 टाइम्स 0 75 हे झालं किलोग्रॅम मध्ये रूपांतरण. आता आपल्याला ह्या दोघांची काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. करूया बेरीज. इथं 5 इथं 7 इथं 5 इथं 7 इथं 0 आणि इथं 0. 0.07575 पर्याय येते उत्तर क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा पहा. राजश्रीनं 3 रिम कागद आणले. त्यातील 168 कागद चित्रकलेसाठी व 10 दस्ते कागद निबंध लेखनाच्या स्पर्धेसाठी वापरले. तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले? आता इथं मी अगोदर सूत्र दिली नाहीत. आता उदाहरणामध्येच मी सूत्र सांगतो. री द का माहितीये का? री द का. री म्हणजे रिम, द म्हणजे दस्ते आणि का म्हणजे कागद. मग रिमचं दस्तेत रूपांतरण करताना 20 न गुणायचं असतं आणि दस्त्याचं कागदात रूपांतरण करताना 24 न गुणायचं असतं. आणि तुम्हाला वाटलं नाही रिमचं कागदामध्ये रूपांतरण करायचं तर 24 आणि 20 चा गुणाकार किती? 24 दुने 48 आणि त्याच्यावर 0 480 न गुणायचं. आता या 3 वरून मला सांगा एक रिम म्हणजे किती दस्ते? वर लिहिले बघा. एक रिम म्हणजे किती दस्ते? लिहिले 20 दस्ते. हा एक रिम म्हणजे 20 दस्ते. करेक्ट. पुन्हा एक दस्ता म्हणजे किती कागद? 24 कागद. हा बरोबर आहे. लिहिले बघा. एक दस्ता म्हणजे 24 कागद. आणि लास्टला एक रिम म्हणजे किती कागद? 480. एक रिम म्हणजे 480 कागद. आता आपल्या घरामध्ये जर बघा प्रिंटर असेल तर त्यासाठी एक आपण रिम मागवतो. त्या रिम मध्ये 480 काय असतात? कागद असतात.
आता प्रश्न वाचा. राजश्रीनं 3 रिम कागद आणले. आता 3 रिम, आता मग सांगितलं 1 रिम म्हणजे किती कागद? सगळ्यात खालचं बघा. 1 रिम म्हणजे किती कागद? 480 कागद. मग 3 रिम म्हणजे किती कागद रे? 1440 कागद. म्हणजे 3 एका रिमचं कागद 480 ला 3 0 0 3 8 24 चला 2 3 चौक 12 आणि 2 14 1440 कागद. बघा 3 रिम म्हणजे किती कागद? 1440 कागद. आता त्यातील 168 कागद चित्रकलेसाठी वापरले कागद मी लिहितो. 168 कागद कशासाठी वापरलं? चित्रकलेसाठी वापरलं. आणि 10 दस्ते कागद निबंधासाठी वापरलं. आता दस्त्याचं कागदात रूपांतरण आपण करूया इथं. 10 दस्ते. सांगा मला एका दस्त्याचं कागद किती? 24. मग 24 ला 10 न गुणा. 24 ला 10 न गुणा 240. 240 कागद निबंध लेखनाच्या स्पर्धेसाठी वापरला. आता किती कागद वापरले ह्या दोघांची बेरीज करा. 168 अधिक 240. इथं 8 6 4 10. हा चला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. एवढं कागद चित्रकला आणि निबंध लेखनाच्या स्पर्धेसाठी वापरलं. आता किती कागद शिल्लक राहिला अगोदर काढूया आपण. 1440 कागद होतं रिम मध्ये, त्यातील 408 कागद वापरलं. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर शिल्लक कागद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. बघा करून वजाबाकी. 10 तून 8 गेलं 2. हा चला 1 4 1 गेलं 3. पुन्हा इथं 0 आणि इथं 1. 1000. हा इथं चुकलं माझ्याकडून. एकच मिनिट. इथे 1 आलता ना. 1440 भागिले 408. 10 तून 8 गेलं 2. बरोबर आहे रे? एकच होतं इथं. 1032च ना? हो. आता आपल्याला विचारलंय किती दस्ते. मग ह्या कागदाचं दस्त्यात रूपांतरण करायचे. मग एक दस्ता म्हणजे 24 कागद ना. मग 1032 ला 24 न भागूया. 1032 ला 24 न भागूया. किती भागाकार बघावं. जातोय का पूर्ण भाग बघा मग. 1032 ला 24. 43. 1032 भागिले 24. 43 करेक्ट. म्हणजे किती दस्ते कागद शिल्लक राहिले? 43 दस्ते कागद शिल्लक राहिले. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. आता आपण नमुना उदाहरणं संपवली. आता आपण स्वाध्याय 19.1 घेणार आहोत. आता यातील पहिलाच प्रश्न पहा. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील? आता इथं मीटर आहे, सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे. मग मगाचं मी जे कोष्टक आहे ते तयार करतो बघा. सगळ्यात उजवीकडे काय होतं? मिली. मिलीच्या डावीकडं सेंटीमीटर. सेंटी. मिली सेंटीच्या डावीकडं डेसी. डेसी. डेसीच्या डावीकडं मीटर. मीटर. मीटरच्या डावीकडं डेका.
डेक्काच्या डावीकडं हेक्टो. हेक्टो. हेक्टोच्या डावीकडं किलो. आता इथं प्रत्येकाच्या माग मी आहे, इथं मी आहे, इथं मी आहे, म्हणजे प्रमाणित एकक मीटर आहे. मग प्रत्येकाच्या पाठीमाग मीटर जोडलं तर ह्याचं वाचन मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर अशी होणार आहे. आता 8 मीटर, मीटरच्या घरामध्ये मी 8 लिहितो. आता याचं रूपांतरण आपण मिलीमीटर मध्ये करणार आहे. मग मिलीमीटरच्या घरामध्ये 0 लिहिला आणि बाकीचं मधलं जे 2 जागा आहे त्या 0 न भरतो. मग 8 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 8000 मिलीमीटर. 8 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 8000 मिलीमीटर. आणि अजून त्याच्यामध्ये 24 सेंटीमीटर आहे. आता सेंटीमीटरच्या घरामध्ये मी 4 लिहितो आणि डावीकडच्या घरामध्ये 2 लिहितो. आता याचं मिलीमीटर मध्ये करायचं म्हणल्यावर पुढे एक 0 टाकला तर 240 आलं. आता ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर मिलीमीटर मध्ये रूपांतरण होणार आहे. 0, 4, 2 आणि 8 म्हणजे 8 मीटर आणि 24 सेंटीमीटरचं 8240 मिलीमीटर झालं पहा. आता एवढ्या लांबीची लोखंडी पाईप आहे आणि त्या पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे तुकडे करायचे, म्हणजे ह्याला 80 न भागावं लागणार आहे. एकूण जे मिलीमीटर आले की नाही लांबीची पाईप 8240, एका तुकड्याची लांबी 80 मिलीमीटर आहे, म्हणजे ह्याला आपण 80 न भागूया. आता या शून्याला हा शून्य गेला, 8 एके 8, 8 शून्य शून्य आणि 8 त्रिक 24, म्हणजे पाईपचे एकूण किती तुकडे तयार झाले? 103 तुकडे तयार झाले. समजते ना सर्वांना? हॅलो. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न आहे दुसरा पहा. 11 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम? मग नेहमीप्रमाणे मगाची दशमान परिमाण लिहितो, कारण इथं ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे. त्यामुळं मिलीग्रॅम, त्याच्या डावीकडं सेंटीग्रॅम, सेंटीग्रॅमच्या डावीकडं डेसिग्रॅम, डेसिग्रॅमच्या डावीकडं ग्रॅम, त्याच्या डावीकडं डेकाग्रॅम, त्याच्या डावीकडं हेक्टोग्रॅम, सगळ्यात डावीकडं किलोग्रॅम. किलो. आता 11 किलोग्रॅम म्हणजे इथं 1 लिहितो आणि डावीकडं 1 लिहितो. 11 किलोग्रॅम आणि पुढे आहे 10 ग्रॅम. आता या सगळ्यांचं रूपांतरण आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. आता ग्रॅमच्या घरामध्ये मी 10 लिहिलं तर इथं 0 येणार आणि इथं 1 येणार, आणि त्याच्या डावीकडच्या किलोग्रॅमच्या घरापर्यंत मी 0 लिहितो आणि किलोग्रॅमच्या घरातील जो 0 आहे त्यानंतर दशांश चिन्ह देतो. आता या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येईल बेरीज बघा. इथं 0 दशांश चिन्ह, इथं 1 आणि इथं 1, 11.010 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा. 30 गुणिले 10चा वजा दुसरा आहे बघा. इथं बघा, इथं हा -2 हा घातांक आहे, अधिक 6.5 गुणिले 10चा दुसरा घातांक किलोग्रॅम, वजा 4.5 गुणिले 10चा दुसरा घातांक किलोग्रॅम, बरोबर किती किलोग्रॅम? आता इथं काय ती मगाची तक्ता तयार करायची गरज नाही, कारण सगळी एकक ही तुम्हाला किलोग्रॅम या एकाच एककामध्ये दिलेली आहेत. आता 30 गुणिले 10चा वजा दुसरा, याचा अर्थ समजावून घ्या. याचा अर्थ 30 गुणिले 10चा दुसरा, 10चा वजा दुसरा अंशात आहे, तो वजा दुसरा खाली आल्यावर 10चा अधिक दुसरा होणार,
म्हणजे 10चा वर्ग होणार. 10चा वर्ग म्हणजेच काय रे? 100. ही संख्या लिहिली बघा आपण किलोग्रॅम मधली. आता अधिक पुढं 6.5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 100. मग 6.5 ला 100 ने गुणल्यावर किती होणार आहे? 650 बरोबर. आता पुढे वजा चिन्ह आहे पहा, अधिक नाही वजा आहे. 4.5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 100. मग 4.5 ला 100 ने गुणल्यावर किती येणार? 450. 450. आता 30 छेद 100 म्हणजे किती येणार सांगा? दशांश चिन्हात किती येणार? 0.30 किती येणार? 0.30 अधिक 650 आणि वजा 450. आता ह्या दोघांची तुम्ही बेरीज करा. ह्या दोघांची 650.30 आणि त्यातून 450 आपण मायनस करूया. किती वजाबाकी येणार मग? 450 मधून 750 मधून 3.0 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करून ग्रॅम मध्ये काढूया. 8 त्रिक किती? 24 म्हणजे 24 ग्रॅम बरोबर टिंब किलोग्रॅम. 24 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग इथं उलट करायचे, ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये करायचे म्हणल्यावर 24 ला 1000 ने भागावं लागेल. त्या तक्त्यात तर पटकन सुटेल, पण तक्ता तयार करायला वेळ जातो. पण सरळ 1000 ने भागूया. मग आता माग आपण 24 किती पण 0 टाकू शकतो. भागायचं म्हणल्यावर 3 दशांश चिन्ह डावीकडं. म्हणजे दशांश चिन्ह अशा ठिकाणी द्या की दशांश नंतर 3 अंक असलं पाहिजे. म्हणजे इथं दशांश चिन्ह येणार. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 0.024. काय आलं? 0.024. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत ₹80 आहे. तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? आता बघा, इथं एकक आहे ते मीटर आहे आणि इथं एकक आहे ते डेसिमीटर आहे. पुन्हा तो तक्ता तयार करायचा आहे. परीक्षेला एकदाच तक्ता कच्च्या कामाच्या ठिकाणी तयार करून घ्यायचा आणि सस्पेन्शन आपल्याला पुसता येते त्यातला आकडा वगैरे. सगळ्यात उजवीकडे काय असतं? मिली. त्यानंतर मिलीच्या डावीकडं मिली सेंटी. त्यानंतर डेसी. मीटर. त्याच्या डावीकडं डेकामीटर. त्याच्या डावीकडं हेक्टोमीटर. सगळ्यात डावीकडं किलो. हा. आता बघा 5 मीटर. मीटरच्या घरामध्ये 5 लिहितो आणि त्याचं रूपांतरण डेसी मध्ये करायचे, त्यामुळे डेसीच्या घरामध्ये 0 लिहितो. मग काय झालं? 5 मीटर म्हणजे 50 डेसिमीटर. मग 50 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती आहे? 80 रुपये इतकी आहे. तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? कोण सांगते कसं करायचं? 80 ला 50 न भागायचं, बरोबर ना? मग 0 ला 0 गेला. मग 8/5 करून बघा. 5 एके 5, 3 30, 5 30. म्हणजे 1.6 म्हणजे 1 रुपया आणि 60 पैसे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2.
सर्वांना समजते ना हे? हो सर. हो सर होत आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? आता इथं पुन्हा तो तक्ता तयार करूया. सांगा मला उजवीकडून डावीकडं. एक नंबरचं एक कुठलं? मिलीग्रॅम. बोला त्याच्या डावीकडं. सेंटीग्रॅम. त्याच्या डावीकडं डेसिग्रॅम. डेसिग्रॅम. डेसिग्रॅमच्या डावीकडं मीटर ग्रॅम. त्याच्या डावीकडं डेकाग्रॅम. डेकाग्रॅम. त्याच्या डावीकडं हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम. आणि सगळ्या डावीकडं किलोग्रॅम. किलोग्रॅम. ओके. आता इथं किती किलोग्रॅम दिलंय? 6.02. आता यातील पूर्णांक संख्या 6 आहे. मग 6 हा अंक किलोग्रॅमच्या घरामध्ये येतो. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडचे जे 2 अंक आहेत ते उजवीकडच्या घरात द्यायचं. म्हणजे 0 गेलं हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये आणि 2 गेलं डेकाग्रॅमच्या घरामध्ये. आणि ह्या सगळ्यांचं रूपांतरण तुम्हाला कशामध्ये करायचे? शेवटी बघा डेकाग्रॅम मध्ये करायचं आहे. मग डेकाग्रॅमच्या घरानंतर दशांश चिन्ह दिलं म्हणजे याचं उत्तर 602 डेकाग्रॅम आलं. आता वजा 9.7 हेक्टोग्रॅम. आता पूर्णांक 9 आहे. हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये मी 9 लिहितो. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडचा अंक 7 आहे तो उजवीकडच्या घरात म्हणजे डेकाग्रॅमच्या घरामध्ये द्यायचा. आणि डेकाग्रॅमच्या घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे 9.7 हेक्टोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम आलं? 97 डेकाग्रॅम. किती आलं? 97 डेकाग्रॅम. आता पहिल्यांदा आपण ह्या दोघांची वजाबाकी करूया. 602 डेकाग्रॅम वजा 97 डेकाग्रॅम. करा वजाबाकी. 12तून 7 गेलं 5. इथं 1. 10तून 10 गेलं 0. पुन्हा इथं 1. 6तून 1 गेलं 5. म्हणजे वजाबाकी किती आली? 505 डेकाग्रॅम इतकी आली. आता याच्यामध्ये अजून एक प्रोसेस राहिलेली आहे. कोणती राहिली बघा? हे जे 4.5 डेकाग्रॅम आहे. आता इथं देतानाच डेकाग्रॅम मध्ये दिले या. त्यामुळे पुन्हा त्याचं डेकाग्रॅम मध्ये रूपांतरण करायची गरज नाही. मग इथं मी लिहितो 505 प्लस किती डेकाग्रॅम? 4.5. मग ह्या 5ला 5, 5 आणि 4 9, 0ला 0 आणि 5ला 5. फायनल उत्तर किती आलं? 509.5 डेकाग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे. हा, आता पुढचा प्रश्न पहा. $7,58,237 सेंटीग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम? आता सेंटीग्रॅमच्या घरामध्ये आपल्याला ही 6 अंकी संख्या लिहायची. मग सेंटीग्रॅमच्या घरामध्ये मी फक्त एकक लिहितो. कुठे आहे सेंटीग्रॅम? हा, इथं मी 7 लिहिलं. आणि त्याच्या डावीकडच्या घरात डावीकडचा अंक येतो. दशक स्थानचा 3 डेसिग्रॅमच्या घरामध्ये, शतक स्थानचा 2 जो आहे तो ग्रॅमच्या घरामध्ये, 8 डेकाग्रॅमच्या घरामध्ये, त्यानंतर 5 हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये आणि 7 किलोग्रॅमच्या घरामध्ये. आणि याचं रूपांतरण आपल्याला हेक्टोग्रॅम मध्ये करायचं आहे. मग हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये जो अंक आहे ते नंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे याचं उत्तर 75.8237 असं आलं. किती आलं? 75.8237 आहे का पर्याय बघा? बरोबर, पर्याय क्रमांक 2. आता इथं ऑलरेडी आखलेलं असल्यामुळे आपल्याला पटकन गणित सुटते. परीक्षेला तुम्ही हे आखूनच ठेवायचं. म्हणजे आपल्याला एका परिमाणाचं दुसऱ्या परिमाणात रूपांतर करताना पटकन उत्तर होणार.
आता हा पुढचा प्रश्न पहा. 50 मिलीलिटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर? पहिल्यांदा आपण या 50 आणि 40चा गुणाकार करूया. किती रे? 5 चोक 20 2000. 2000 काय होणार मग? मिलीलिटर होणार. 2000 मिलीलिटर बरोबर टिंब हेक्टोलिटर. आता इथं जे प्रमाणित एकक आहे ते लिटर आहे पहा. त्यामुळे हे मीटर आणि हे ग्रॅम मी एकक करतो तात्पुरत्या स्वरूपामध्ये. म्हणजे हे मिलीलिटर, हे सेंटीलिटर, हे डेसिलिटर, हे लिटर, हे डेकालिटर, हे हेक्टोलिटर आणि हे शेवटचं किलोलिटर. आता 2000 मिलीलिटर आहे. मग मिलीलिटरच्या घरामध्ये 0 येतो, पुन्हा सेंटीलिटरच्या घरामध्ये 0 येतो, डेसिलिटरच्या घरामध्ये 0 येतो आणि 2 आहे तो लिटरच्या घरामध्ये येतो. आणि याचं रूपांतरण तुम्हाला हेक्टोलिटर मध्ये करायचं आहे. हेक्टोलिटरच्या घरामध्ये 0 येतो आणि मधला जो स्पेस आहे तो डेकालिटरचा, त्याचा पण 0 येतो. आणि हेक्टोलिटर मध्ये रूपांतरण करायचं, त्यामुळे हेक्टोलिटरच्या घरातील 0 नंतर दशांश चिन्ह देतो. म्हणजे याचं उत्तर काय आलं बघा? 0, 2, 3 0. आता शेवटच्या 3 शून्य विचारात घेतलं तरी चालते. म्हणजे 0.02 जरी लिहिलं तरी चालते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे पहा. 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती? आता इथं तक्ता तयार पण आपण सांगू शकतो. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतं रे? 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. मग 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम येणार? 3000. अंशामध्ये 3000 ग्रॅम लिहिलं आणि छेदामध्ये 15 ग्रॅम आहे. म्हणजे अंशात 1 ग्रॅमच आहे आणि छेदामध्ये सुद्धा 1 ग्रॅमच आहे. आता ह्याला अतिशय स्वरूप देऊया. 15 एके 15, 15 दुनी 30 आणि त्याच्यावर हे 2 शून्य. म्हणजे वर 200 आणि छेदामध्ये 1. म्हणजे काय म्हणतात गुणोत्तर? 201. 1. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण दशमान परिमाणे या उपघटकावर आधारित नमुना 6 उदाहरणे आणि स्वाध्याय 19.1 सोडवलेला आहे. उद्याच्या तासिकेला आपण 19.2 आणि 19.3 सोडवूया आणि परवाच्या तासिकेला 19.4 आणि 19.5 सोडवूया. म्हणजे उद्या आणि परवा आपलं दशमान परिमाणे हा घटक पूर्ण होईल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय.